होतं व नेमकं 10वा 13वा जर नाही केला, वर्ष श्राद्ध जर नाही केलं तर काय होतं? तर मी सांगण्यापेक्षा मला वाटतं तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाहीये, संत महात्म्यावरती तुमचा विश्वास बसेल ना. माझ्यावरती बसू शकत नाहीये. पण ऐका ना, आपलं शास्त्र सांगतं, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, पिंडाती कर्म योग्य जर नाही झाले, काय पिंडाती कर्म जर योग्य नाही झाले तर जो व्यक्ती स्वर्गाला गेला ना, पिंडाती कर्म जर नाही झाले त्याचं पतन होतं, त्यांना नरकात यावं लागतं. आणि जर पिंडाती कर्म योग्य झाले ना, तर ऐका ना, पिंडाती कर्म जर योग्य झाले, जरी तो मनुष्य नरकाला गेला त्यांची सुटका होते आणि स्वर्ग प्राप्ती होते. मी नाही बोलत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात. संकरो नरकाय कुलज्ञानं कुलश्च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रिया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की अर्जुना, पिंडाती कर्म नाही झाले तर जो पितर आहे त्यांना योग्य ठिकाणी जागा नाही भेटत. विठाला विठाला. याच्या पुढे तुकोबरा सुद्धा म्हणतात, तुकोबरांचंही प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो मुलगा आहे आई वडिलांचा, जो पितरांचा मुलगा आहे ना, तो जर नुसतं वाईट कार्य करत असेल तर त्याच्या नावाने पित्र हे बोंबा मारतात, बोंबा. कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, कटाचे करीती पितर, कटाचे करीती पितर, तुकोबारा म्हणतात, कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. जो पुत्र आहे पिंडाती कर्म करत नसेल ना, तुकोबारा म्हणतात पितर त्याच्या नावाने कटा टाहो फोडतात. आमच्या वंशामध्ये दुराचारी पुत्र झालेला आहे. याच्या पुढे तुकोबारा आणखी म्हणतात, महाराज म्हणतात, जो मुलगा नुसतं संपत्ती कमवत असेल, लोभावरती हेत ठेवून जर पैसा कमवत असेल ना, तर महाराज म्हणतात त्याच्या पित्रांना सद्गती लाभत नाहीये. लोभावरी ठेवणी करी असत्य न्यायनी, हरी त्याचे पूर्वजा नरकी किडे होती जाण, नरकी किडे होती जाण, लोभावारी ठेवणी
भाषा आहे. महाराज म्हणतात, लोभावरी ठेवणी हेत. नुसतं अनितीने जर धन कमवत असेल मुलगा, पैसा कमवत असेल आणि पिंडादी कर्म नाही केले, ऐका ना, तुकोबारा म्हणतात की त्याचे पूर्वजा पतना नरकीकडे होती जाण. याच्याकरता तुम्हाला एक समजण्याकरता उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एक हंस आणि एक हमशीन आपल्या जंगलामधून दुसऱ्या जंगलामध्ये फिरण्याकरता गेले. उदाहरण हे पक्षाचं आहे बरं का, उदाहरण पक्षाचं आहे, पण ते सगळं आपल्यावरती अवलंबून आहे बरं का, काल्पनिक उदाहरण आहे. एक राजहंस हमसीन आपल्या जंगलामधून बाहेर जंगलामध्ये फिरण्याकरता गेले. दिवसभर जंगलामध्ये फिरले, अनेक झाडावरती तलावावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या मित्रांची भेट घेतली आणि त्यांना वाटलं चला आता आपण आपल्या जंगलामध्ये परत निघूया. पण झालं असं, सुसट्याचा वारा सुटला, अवकाळी पाऊस चालू झाला, विजांचा कडकडत चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यामुळं हंस हमशीन एका झाडावरती थांबले. पाऊस बंद झाला, त्यांना वाटलं चला आता आपण आपल्या जंगलामध्ये. पण झालं असं, समोर बघितलं तर संध्याकाळची वेळ झाली होती, नेमकाच अंधार पडू लागला. हंस म्हटला की आता आपल्याला आपल्या जंगलात परत जाता येणार नाहीये, कारण अंधार पडला की पक्ष्यांचा नियम आहे ते प्रवास करत नाही बरं का. अंधार पडला की पक्षी प्रवास करत नाही, अंधार पडायच्या अगोदर ते आपापल्या घरट्यात येऊन थांबतात. बघा तुम्ही, आपण आणखी लक्षपूर्वक म्हणजे बघा तुम्ही, रात्रीच्याला आपल्याला पक्षी प्रवास करताना दिसत नाहीये आणि मला असं वाटतं बरं आहे बरं का, त्यांचं ते रात्री प्रवास करत नाहीये त्यामुळं पक्ष्यांचे ऍक्सिडेंट जरा कमी आहे. मी कोणाचं म्हणतो, पक्ष्यांचं म्हणतो बरं का. माणसांचे ऍक्सिडेंट जास्त का आहे याचं कारण आहे, मनुष्य रात्रीही प्रवास, दिवसा प्रवास, दिवसभर रात्रभर प्रवास माणसांचा. तुम्हाला सांगण्यापेक्षा रात्री प्रवास जास्त कोणाचा असतो? महाराज लोकांचा असतो, कोणाचा असतो? कारण महाराज, आणि त्याला विलाज नाही महाराज, सगळं आता रात्री सगळा आमचा प्रवास, आता सरळ सरळ सांगण्यापेक्षा रात्री आमचा धंदा असल्यामुळं, धंदाच म्हणून त्याला काय अर्थ तुम्ही, रात्रीच आमचे कीर्तन असल्यामुळं त्याच्या विलाज नाही महाराज त्याला. पण रात्री प्रवास करणं हे बरोबर नाही महाराज. हंस हमसीनला वाटलं आता अंधार पडला, जंगलात जाता येणार नाही आपल्याला, इथं रात्रभर आपण मुक्काम करूया. हंस कावळ्याकडे गेला समोरच्या, म्हटला कावळे दादा, रात्रभर राहण्याकरता मला निवारा दे.